पैसा पाणीच्या प्रश्न तुमचे उत्तरे आमची सिरीजमधील आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत. मी आहे अखिल आणि वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, बजाज फायनान्स लॉंग टर्मसाठी कसा आहे? बजाज फायनान्स हा स्टॉक लॉंग टर्मसाठी नक्कीच चांगला स्टॉक आहे. कंपनीचा प्रत्येक तिमाही निकालसुद्धा चांगलाच येतो, पण स्टॉक घेताना टेक्निकलसुद्धा एकदा पाहिले पाहिजे ना. स्टॉक तुम्ही 6400 6500च्या लेवलपर्यंत बाय करू शकता. यानंतर एक प्रश्न असा होता की जगामध्ये सर्वात एक नंबरला वापरले जाणारे इंडिकेटर आणि स्ट्रॅटेजी कोणती आहे? सर, तुम्ही जर यशस्वी ट्रेडर्स कोणते इंडिकेटर वापरतात हे शोधले तर तुम्हाला समजेल कोणताच यशस्वी ट्रेडर इंडिकेटर वापरतच नाही किंवा जास्तीत जास्त एक इंडिकेटर वापरतात. प्रत्येक इंडिकेटर हे लॅगिंग असते, ते फक्त प्राईसला फॉलो करते. तुम्ही कोणते पण एक इंडिकेटर शिकून त्यात एक्सपर्ट व्हा, तुम्हाला तेच एक इंडिकेटर पैसे कमवून देईल. तुम्ही जेवढे जास्त इंडिकेटर वापराल तेवढे तुम्ही कन्फ्यूज व्हाल. गोष्टी सिंपल ठेवा, तुम्ही फक्त प्राइस ॲक्शन फॉलो केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. पुढचा प्रश्न अनेक रिटेल इन्व्हेस्टर्सला पडलेला असू शकेल. प्रश्न होता, वोडाफोन आयडिया विल रिवाईव्ह, म्हणजे कंपनीला पुन्हा चांगले दिवस येतील का? आज घडीला भारतात टेलिकॉम सेक्टरमध्ये एअरटेल आणि जिओचा दबदबा आहे. या दोन्ही कंपन्या नवीन ग्राहक जोडण्यात आणि सर्व्हिस देण्यात वोडाफोन आयडियाच्या खूप पुढे आहेत. तसेच तुम्ही जर चार्ट पाहिला तर वोडाफोन आयडियाचा चार्ट खूप खराब आहे. हा एक पेनी स्टॉक आहे. 8 ते 10 या रेंजमध्ये कंपनीचा स्टॉक आहे, तर एअरटेलचा स्टॉक 700 ते 800च्या रेंजमध्ये आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कंपनीची काय अवस्था असेल. जर वोडाफोन आयडियाला कोणत्या एखाद्या मोठ्या कंपनीने विकत घेतले किंवा त्यात गुंतवणूक केली तरच थोडीफार शक्यता आहे, नाहीतर नाहीच. तसेच टेलिकॉम कंपन्यांवर डेट पण खूप जास्त आहे. सो टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घेताना डेट वर्सेस नेट प्रॉफिट रेशो पाहायलाही हरकत नाही. पुढचा प्रश्न आय टी सेक्टरमधील कंपनी विप्रोबद्दल आहे. मागील काही महिन्यात आय टी सेक्टरमध्ये चांगले करेक्शन पाहायला मिळालेलं आहे. याची आम्ही आधीच सूचना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिली होती. तुम्ही जर ग्रुपवर ॲड नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि जॉईन व्हा. तर विप्रोबद्दल सांगायचे तर विप्रोला 390चा सपोर्ट आहे. आय टी सेक्टरमध्ये मागील काही महिन्यात करेक्शन देखील पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे पुढील काही महिने यात मोठ्या करेक्शनची अपेक्षा नसली तरी स्टॉक्स ट्रेडिंग मूव्ह देतीलच असे नाही. स्टॉक्स साईडवेजसुद्धा जाऊ शकतात. आय टीमध्ये फ्रेश बाय करण्यासाठी चांगल्या ब्रेकआउटची वाट पहा. आणखीन एक प्रश्न होता की मी टांडलामध्ये इन्व्हेस्टमेंट करू का? स्टॉक 2000 पासून 700ला आला आहे. यापासून लांब राहा. जर तुम्हाला तरी गुंतवणूक करायची असेल तर चार्टवर जो सपोर्ट मार्क केला आहे तो तुम्ही स्टॉप लॉस ठेवून गुंतवणूक करू शकता, नाहीतर लांब राहिलेलं उत्तमच. CDSL 1350चा बाय आहे. होल्ड का सेल? CDSL हा शेअर तुम्ही लॉंग टर्मसाठी होल्ड नक्कीच करू शकता, पण तुमची बाईंग खूप वरच्या लेवलला आहे. तुम्ही 1000च्या जवळ आला तर थोडा अजून ॲड करू शकता. 1000 जवळ ॲड करून 850चा स्टॉप लॉस ठेवू शकता. कंपनी डेट फ्री आहे. तसेच जसे जसे डीमॅट अकाउंट वाढत जातील तसे तसे CDSLचा प्रॉफिटसुद्धा वाढेल. लॉंग टर्ममध्ये नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. CDSL कंपनीचा नेट प्रॉफिट हा जवळपास 50%च्या आसपास येतो. सर्व्हिस क्षेत्रातील कंपन्यांचा हाच नेट प्रॉफिट 20 ते 25% चांगला समजला जातो. CDSL यात बरीच पुढे आहे. कंपनीचा मार्केट शेअर जवळपास 61% आहे. तसेच एकच स्पर्धक कंपनी आहे. कंपनीच्या गेल्या 5 वर्षातील प्रॉफिट ग्रोथही खूप चांगली आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर कमिशन फ्री ब्रोकर येत आहेत. यांच्याकडून डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंगही केले जात आहे. अशामुळे डिपॉझिटरी असणाऱ्या CDSLला याचा थेट फायदा होणार आहे. कॅस्ट्रॉल इंडियाबद्दल एक प्रश्न आला होता. सध्या हा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये आहे. जोपर्यंत स्टॉक अप ट्रेंडला सुरू करत नाही तोपर्यंत तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे. चार्टवर जी सपोर्ट लाईन तुम्हाला दिसत आहे तिथे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता. एक अतिशय इंटरेस्टिंग असा प्रश्न होता की इंट्राडेसाठी कोणते मूव्हिंग ॲव्हरेज किंवा एक्सपोन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज यूज करायचे. मूव्हिंग ॲव्हरेज किंवा एक्सपोन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हे तुम्ही जर इंट्राडेसाठी वापरणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्ट्रॅटेजी हवी. फक्त इंडिकेटर आहे म्हणून ते तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला ट्रेडिंग करताना त्याचा अडथळा वाटेल. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही 200 DMA वापरा आणि ट्रेडिंगसाठी वापरणार असेल तर 20, 50 किंवा 100 हे सुद्धा MA किंवा EMA वापरू शकता. टाटा स्टीलबद्दल 3-4 जणांनी प्रश्न विचारलेला आहे. टाटा स्टील स्प्लिटनंतर खूप स्वस्त झाला आहे, आपण घेऊ असा सगळ्यांचा समज झाला आहे. कंपनी चांगली आहे पण कमोडिटी सेक्टरमध्ये मोडते. कमोडिटी स्टॉक हे सायकलिकल असतात. त्यांची जेव्हा सायकल येते तेव्हा ते खूप जास्त फायदा करून देतात. अशा स्टॉकमध्ये तुम्ही 5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणूक करणे थोडे धोक्याचे असते. तरी जर कोणाला शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करायची असेल तर टाटा स्टीलमध्ये 85च्या जवळ गुंतवणूक करू शकता. पुढचा प्रश्न होता की मी IOC 71ला बाय केला आहे, त्याचं काय करायचं? आत्ता स्टॉक तुमच्या बाईंग लेवललाच आहे. तुम्ही सर्वात आधी याचा स्टॉप लॉस किती असेल ते ठरवा. तेवढं नुकसान तुम्ही जर घेऊ शकता तर तुम्ही त्यात गुंतवणूक करा. जो स्टॉकचा लास्ट स्विंग लो आहे त्याचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता. आम्हाला आमच्या सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर मार्केट क्लासबद्दल प्रश्न विचारले जातात. सेशनला याबाबत बरेच प्रश्न आले आहेत. लोक म्हणतात क्लास घ्या, ट्रेनिंग शिकवा,
पण यातून 75% लोकांना बेसिकसुद्धा माहीत नसते किंवा फक्त कॉल आणि पुटबद्दल माहिती असते. तर तुम्ही आधी बेसिक शिकून घ्या. पैसा पाणीचा बेसिक ऑफ स्टॉक मार्केट हा कोर्स 3 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला ट्रेड लाईन कशी ड्रॉ करायची, सपोर्ट रेजिस्टन्स कसा काढायचा, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असतात, चार्ट पॅटर्न्स, तसेच कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस कसा करायचा याचे बेसिक नॉलेज दिले जाईल. 1 महिना हा कोर्स प्रत्येक विकेंडला असेल आणि त्यानंतर काही दिवस तुम्हाला ग्रुपवर मार्गदर्शन देखील केले जाईल. पण टिप्स मिळणार नाहीत. तर मित्रांनो, हा होता प्रश्न तुमचे उत्तरे आमची या सिरीजमधील या आठवड्याचा व्हिडिओ. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या शुक्रवारच्या पोस्टची वाट न पाहता याच व्हिडिओवर कमेंट्स करायला सुरुवात करा. आम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देतच राहू. पाहत राहा पैसा पाणी.